माझ्या गेल्या 40 वर्षांच्या राजकीय सामाजिक वाटचालीमध्ये माता भगिनींचे अनंत उपकार आहेत। त्यांच्या आशीर्वादावरच मागील 4ही निवडणुका जिंकू शकलो। या माता भगिनीच माझी कवच कुंडली असून त्यांचे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले। कागल तालुक्यातील बोरवडे येथे आयोजित केलेल्या महिला व युवती मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते। आमदार मुश्रीफ म्हणाले, आघाडी सरकारनं सुरू केलेल्या योजना भाजप सरकारनं बंद पाडल्या। गोरगरिबांच्या चुलीत पाणी ओतणाऱ्या सरकारची घटका आता भरली आहे। आपलं सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास 600 रुपयांची पेन्शन 2000 रुपये करणार। याच शिवाय तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी सत्तेवर आल्यानंतर मेगा भरती देखील करणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभाराचा समाचार घेतानाच आपल्याला मिळालेल्या खात्याचा सर्वसामान्यांच्या हितासाठी आपण धोरणात्मक निर्णय घेतले। काही कायद्यात बदल करून गोरगरिबांना त्या सेवेचा लाभ दिला, परंतु भाजप सरकारनं आम्ही सुरू केलेल्या योजना बंद पाडल्या असून सत्तेवर आल्यानंतर त्या पुन्हा सुरू करणार, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। कागल विधानसभा मतदारसंघात यापूर्वी झालेल्या मेळाव्यापेक्षा या मेळाव्याला उच्चांक गर्दी झाली होती। या मेळाव्याला माजी आमदार के.पी. पाटील उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीचा संदर्भ देताना आमदार मुश्रीफ म्हणाले, कागलच्या या लग्नाच्या मांडवात राधानगरीचा नवरा के.पी. पाटीलही उभा आहे, त्याला आमचा कागलचा पाठिंबा आहे, असं म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला। आदर आहे मनात, म्हणून थोडासा असं भीती वाटते बोलायला। मग आता आजीबाई, तुम्ही कसं आपल्या नातूला पाठिंबा दिला ना, तसं सगळ्याजणी मला द्या बरं का, देणार ना? आम्ही करायचं काय? बंधुभगिनी, हा आपला यासाठी मेळावा आहे। जर पुन्हा या सरकारला गाडून या सरकारच्या चुलीत पाणी ओतून पुन्हा जर आपण सत्ता आमची आणली, मला निवडून दिलं, तर हेच खातं मी घेईन। ज्यांची बंद पडलेली पेन्शन आहे ती पुन्हा मी सुरू करीन, ज्यांना मिळाली नाही त्याला सुरू करीन, आणि 600 रुपयाची पेन्शन 2000 रुपये केल्याशिवाय राहणार नाही। रॉकेट तर बोंबलाला सुद्धा आता दिलं जात नाही। साखर बंद केलेली आहे, रवा मैद्याचा पत्ता नाही, आणि हे अन्नधान्य आता 5 मशीन त्याने आणलेले आहेत। त्या 5 मशीनवर आमच्या महिला भगिनी ह्या धान्य आणायला जातात। तो रेशनवाला मध्ये अंगठा उठवा, आणि एक महिलांचा अंगठा उठत नाही, तिला धान्य मिळत नाही। म्हणून कोणत्याही परिस्थितीत हे 5 मशीन बंद केलं पाहिजे। 25 किलो तांदूळ आणि 25 किलो गहू, हे 50 किलो तांदूळ आणि 50 किलो गहू हा सरकारने केला पाहिजे। 1 लिटर रॉकेट दिलं पाहिजे, आणि 1 किलो साखर ही कुटुंबाला दिली पाहिजे, आणि हे दिल्याशिवाय या सरकारला सोडायचं नाही। आम्ही निवडून आलो तर आम्हाला सोडू नका, हे सांगण्यासाठी आज आम्ही मेळावा बोलवला। 10 महिलांचा गट, 15 महिलांचा गट, 20 महिलांचा गट, 25 महिलांचा गट तुम्ही एकत्रित करा। तुम्हाला अनुदान देणं, तुम्हाला कर्ज देणं, आणि तुम्हाला तयार केलेल्या मालाला विक्रीची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतलेली आहे। त्या अनुदानासकट हे महिला बचत गट चालू करा। आपण दुग्ध व्यवसाय करतोय, म्हशी पाळतोय, शेळ्या पाळतोय, परंतु त्याशिवाय सुद्धा आपले जे पदार्थ आहेत ते आता फॉरेनला जायला लागलेले आहेत। अनेक महिला बचत गट असे आहेत की त्यांनी केलेले मसाले, त्यांनी तयार केलेल्या चटण्या, त्यांनी तयार केलेले फळाचे पदार्थ आज दुबईला जात आहे, आज सिंगापूरला जात आहे। त्याला आपल्या देशातली माणसं त्या देशामध्ये राहत आहेत, आणि ही चळवळ बळकट करण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून जर खांद्याला लावून आपण पुरुषासाठी सुद्धा जर मदत करायला लागलो तर तुमची मुलं बाळ शिकतील। माझी विनंती या निमित्ताने आहे, आता मुलाबाळांना शिकवा, तुमच्या मुलाबाळाचं चांगलं शिक्षण करा, त्याला चांगलं वळण द्या, त्याच्यावर चांगले संस्कार करा। त्या पुढची सगळी जबाबदारी हसन मुश्रीफ या तुमच्या भावाची आहे। त्याला नोकरी लावून देण्याचं काम असेल, त्याला व्यवसाय करून द्यायचा असेल, त्याला स्वतःवर पाय उभं करायचं असेल, परंतु मुलगा वेळानं का आला, मुलगी वेळानं का आली, ते सोडवण्यासाठी झडावं लागतात। आमदारकी ही नुसतं मिरवण्यासाठी नसते, तर गोरगरिबांच्या वेदनात मुरवण्यासाठी असते। माता भगिनी साहेब विधानसभेवर निवडून आल्यापासून त्यांनी अनेक उपक्रम किंवा अनेक योजना समस्या त्यांनी मार्गी लावलेली आहे। त्या म्हणजे त्यांनी महिलांच्या समस्याला अधिक महत्त्व दिलेले आहे। मला तुम्हीच सांगा, झाड जेव्हा सावली देते तेव्हा ते असं करते का की ज्याने मला लावलंय त्यालाच फक्त सावली देईल आणि तोडणाऱ्याला नाही, असं गाव करते का? नाही, झाड सर्वांना सारखी सावली देते। तसेच साहेबांनी NTV न्यूज मराठी, कागल, कोल्हापूर।